सेक्स करण्याची इच्छा कमी जास्त होणं हे नॉर्मल आहे का? सेक्स मध्ये फक्त इंटरकोर्स नसतो. प्लेजर करताय म्हणजे तुम्ही चीटिंग नाही करत. सेक्स हा कायम ऑप्शनला टाकण्याचा विषय नाहीये. कुठलेही सेक्शुअल आजार नाहीयेत, म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ आहे ना. सेक्स बद्दल संवाद करायचा पार्टनर बरोबर, म्हणजे नक्की काय बोलायचं. म्हणजे मला सेक्सचा विचार जरी एखाद्याला मनात आला तरी त्याला पहिलं टेन्शन येतं की फायनान्शियल लाईफ आणि सेक्स लाईफ हे कनेक्टेड आहे, हे मला आज नव्यानं कळलंय. सेक्स विषयीचे पॉडकास्ट आहेत, तो विषय आता बोलला जातोय हे पण कौतुकास्पद आहे. पण बऱ्याचदा ना हेल्दी सेक्स लाईफ बद्दलचे प्रश्न हे पडतच राहतात आणि त्या शंका येतच राहतात. अशा वेळेला विषयांची चर्चा करू नका हो, मुद्द्यावर या असं म्हणावंसं वाटतं. म्हणून बाई मुद्द्यावर या. या आजच्या भागामध्ये आपण हेल्दी सेक्स लाईफचे सगळे इश्यूज, सगळे प्रॉब्लेम्स आणि सगळे प्रश्न लैंगिकता अभ्यासक निरंजन मेढेकरला विचारणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट जाणून घेणार आहोत. वेलकम निरंजन. थँक्यू. चूक की बरोबर? पहिला प्रश्न, कुठलेही सेक्शुअल आजार नाहीयेत, म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ आहे ना. चूक. सोशल मीडिया, सॉफ्ट पॉर्न, त्याच्यानंतर पॉर्न वेबसाईट्स, चित्रपट, या सगळ्या बघून एक्सपेक्टेशन्स ठेवल्यामुळे, अपेक्षांमुळे सेक्स लाईफ नेगेटिव्हली इम्पॅक्ट करते. बरोबर. संसार म्हणजे लग्न झाले आता, छान मस्त चाललाय, मुलं पण झाली, याचा अर्थ हेल्दी सेक्स लाईफ आहे. चूक की बरोबर? चूक किंवा बरोबर असं नाही सांगता येणार, थोडासा ट्रिकी कारण प्रश्न मला वाटतं. हो. दोन व्यक्तींमधली, कपलमधली सेक्स करण्याची इच्छाच कमी असेल, अर्ज कमी आहे, याचा अर्थ अनहेल्दी सेक्स लाईफ आहे. चूक की बरोबर? चूक. फ्रिक्वेंटली सेक्स चालू आहे म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ आहे खरं तर पार्टनर बरोबर, पण तरीही मास्टरबेशनचा आधार घ्यावा लागत असेल तर ती अनहेल्दी लाईफस्टाईल किंवा अनहेल्दी सेक्स लाईफ आहे. चूक. काही कपल्स लग्न झालेली असतील किंवा लग्न न झालेली असतील, अतिशय सुखात आहेत असं दिसतं, फ्लर्ट करताना दिसतात, रोमॅन्टिक गुडी वातावरण असतं, एकमेकांना टच करत असतात सतत, याचा अर्थ त्यांचं प्रायव्हेट लाईफमध्ये हेल्दी सेक्स लाईफ आहे. चूक की बरोबर? परत हा ट्रिकी प्रश्न आहे, त्यामुळे चूक आणि बरोबर या दोन्हीच्या बॉर्डरवर तो असू शकतो. दोन्ही पार्टनर्सचं खूप हेल्दी फिट बॉडी असेल तर यानं हेल्दी सेक्स लाईफला मदत होते. चूक की बरोबर? बरोबर. कुठलंही व्यसन कोणत्याही एखाद्या सुद्धा पार्टनरला असेल तर त्याच्यामुळे अनहेल्दी सेक्स लाईफ होते. चूक की बरोबर? बरोबर. थँक्यू. आता आपण आलेलो आहोत एका वाक्यात उत्तरे द्याकडे. अनहेल्दी सेक्स लाईफ असं खूप वेळा ऐकलं जातं, पण म्हणजे नक्की काय? अगदी थोडक्यात विचार करायचा झाला तर कन्सर्न, कन्सेंट या गोष्टी तुम्ही बघताय का? त्याच्यानंतर पेन इन्व्हॉल्व्ह होतोय का? म्हणजे ड्युरिंग सेक्स पेन होतोय का, एक दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही? तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अनहेल्दी सेक्स लाईफमध्ये येतात, कारण ही म्युच्युअली एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे. मग आता निरोगी लैंगिक जीवन किंवा हेल्दी सेक्स लाईफ याची काय व्याख्या असू शकते? ही खूप ब्रॉडर टर्म आहे. त्यामुळे निरोगी लैंगिक जीवन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त सेक्स लाईफ उत्तम आहे त्या जोडप्यामध्ये असं नाही, तर ते सेक्स लाईफ उत्तम असल्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह परिणाम, सकारात्मक परिणाम हा तुमच्या बाकी आरोग्यावरही, म्हणजे ते शारीरिक आरोग्य असो, मानसिक असो, भावनिक असो, या आरोग्यावर, इव्हन फायनान्शियल हेल्थ ऑल्सो. फायनान्शियल लाईफ आणि सेक्स लाईफ हे कनेक्टेड आहे, हे मला आज नव्यानं कळलंय. चांगल्या लैंगिक जीवनासाठी पार्टनर्समध्ये कसं आणि किती कम्युनिकेशन असायला पाहिजे? कम्युनिकेशन, संवाद हा तर पायाच आहे कुठल्याही नात्याचा, मध्ये मैत्रीचा असो, प्रेमाचा असो, लग्नाचा असो. त्यामुळे तो संवाद तर अखंड पाहिजेच आहे. अखंड पाहिल्याचा अर्थ तुम्ही 24 तास एकमेकांसोबत पाहिला आणि सतत बडबडच केली पाहिजे असं नाही, सगळं शेअर करायला पाहिजे असं नाही. पण जेवढा वेळ तुम्ही सोबत आहात, समजा दोघांचं रुटीन खूप हेक्टिक आहे, दोघं तुम्ही IT मध्ये आहात किंवा काय बिझनेस आहे तुमचा आणि खूप तुम्ही पॅक आहात आणि भेटत नाही आहात, तरी जर तास, 2 तास, 3 तास जर जागेपणे तुम्ही भेटत असाल एकमेकांना, तर त्या वेळेत तरी तुम्ही एकमेकांशी शेअर करताय का, एकमेकांसाठी केअर करताय का? मला वाटतं की हा संवाद खूप आवश्यक आहे आणि हा बेसिक संवाद जेव्हा असतो तेव्हाच तुम्ही बाकी कुठल्याही अनकम्फर्टेबल टॉपिक्सवरही तितक्याच मोकळेपणाने बोलू शकता. वा. पार्टनर्समध्ये असलेलं सायकोलॉजिकल आस्पेक्ट किंवा डायनॅमिक ह्याचा डायरेक्ट परिणाम होतो का सेक्शुअल लाईफवरती? होतो ना. म्हणजे असं म्हणतात की जर तुमचं सेक्स लाईफ हेल्दी असेल तर तुमची अँझायटी पण कमी होते, तुम्ही निराश होण्याचं प्रमाणही कमी होतं. कारण
आजचं आपलं रोजचं आयुष्य इतकं ताणाचं झालेलं आहे सगळ्यांचं, तर हे कमी करण्याचं महत्त्वाचं काम जर तुमचं सेक्स लाईफ हेल्दी असेल तर होऊ शकतं. कारण सेक्समध्ये फक्त इंटरकोर्स नसतो, फोरप्ले असतो, टच असतो, मिठीत घेणं असतं. तो तो जो काही एक तो ते जे काही फिलिंग आहे छान वाटणं की आपल्याला कोणीतरी आवडते आणि आपण कोणाला तरी आवडतोय, वा. हे फिलिंग हे दीर्घ काळासाठी असणं हे मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. एखाद्याचं अतिशय निरोगी लैंगिक आयुष्य असेल तर त्याच्या इतर आयुष्यातल्या विभागांवरती नक्की कसा परिणाम होतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी म्हणलं तसं आत्मविश्वास त्या माणसाचा चांगला राहतो. कारण आपल्याला आज कुठल्याही क्षेत्रात काही करायचं म्हणलं तरी किमान आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास हा पाहिजे, तर आपण काहीतरी नवीन ट्राय करू शकतो, काहीतरी एक्सप्लोअर करू शकतो. तर तो जो एक कॉन्फिडन्स आहे तर तो त्या हेल्दी सेक्स लाईफमुळे मिळतो असं जाणवतं. आणि असं वेगवेगळे स्टडीज पण सांगतात की ज्या कपल्समध्ये बॉन्डिंग चांगलं आहे, इंटिमसी चांगली आहे, त्यांचं ओव्हरऑल हेल्थ, वेलनेस या गोष्टी पण चांगल्या असण्याची शक्यता खूप जास्ती असते. त्याच्यामुळे सेक्स हे कायम दुय्यम, म्हणजे आपण झोप ही जशी दुय्यम समजतो की मला काम खूप आहे त्यामुळे मी 5 तास झोपतो आज आणि मी नंतर भरून काढीन विकेंडला, कधीतरी चालू शकतं कारण हेक्टिक शेड्यूल प्रत्येकालाच असतं, पण नेहमी करणं जसं चुकीचं आहे तसं सेक्स हा कायम ऑप्शनला टाकण्याचा विषय नाहीये. सेक्स करण्याची इच्छा कमी जास्त होणं हे नॉर्मल आहे का? अगदीच नॉर्मल आहे. कारण वयानुरूप किंवा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या पण असतात किंवा शारीरिक मानसिक जे बदल होत असतात आपल्यात, या सगळ्यामुळे म्हणजे हॉर्मोनल चेंजेस हा तर एक आपल्याला हॉर्मोन आपण खूप वेळा ऐकतो, पण हे खरे पण आहेत की बाबा मेनोपॉजच्या दरम्यान म्हणजे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं किंवा अँड्रोपॉज जो पुरुषांना जाणवतो त्यात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. तर या सगळ्या चढ उतारांमुळे किंवा प्रेग्नन्सी त्या स्त्रीसाठी खूप मोठं स्थित्यंतर असतं. शरीरात आणि मनामध्ये पण खूप उलथापालथी होत असतात. पोस्टपार्टम डिप्रेशन याच्याविषयी बोललं जात नाही. प्रेग्नन्सी नंतर अनेक बायकांना डिप्रेशन येतं. तर या सगळ्या फेजेसमध्ये, या सगळ्या काळामध्ये कमी जास्त होत असते. काही सर्कमस्टन्सेस असेही असतात की जेव्हा कामेच्छा अचानक वाढू शकते, दरवेळेला ती कमीच होते असं नाही, तर अचानक वाढली तरी पण हे सिम्पटम या कुठल्याही फेजचं असू शकतं. तर त्याच्यामुळे त्यावेळेला तुम्ही हेल्प घेणं हे गरजेचं ठरतं. मग हे सगळे जे शरीरातले खूप जास्त हॉर्मोन्सशी रिलेटेड होणारे जे बदल आहेत याचा डायरेक्ट परिणाम सेक्सवरती होतोच, हो. हे आता आपल्याला कळलंय. पण त्याच्यामुळे जर ती उरली सुरलेली छोटी सेक्स लाईफ जी आहे कमी फ्रिक्वेन्सीवाली, ती अनहेल्दी सेक्स लाईफ आहे असं म्हणता येईल का? डिपेंड्स. म्हणजे हे सगळे काय म्हणू डिसीज किंवा या व्याधी आपल्याला आहेत हे ऍक्सेप्ट करून आता काय करायचं हा विचार प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी केला पाहिजे. म्हणजे होतं काय की पीसीओएस किंवा मेनोपॉज दरम्यानही अनेक बायकांचं वजन वाढतं खूप, म्हणजे ओबेसिटीचा प्रश्न जाणवायला लागतो आणि ओबेसिटी झाली एकदा की शरीराच्या हालचाली वर मर्यादा येतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यांनी मर्यादित होतं तुमचं सेक्स लाईफ. उत्तम उपाय म्हणजे व्यायामाची कास धरताय का तुम्ही? शरीर जितकं तुम्ही मुव्हिंग ठेवाल, जितकी हालचाल द्याल शरीराला, जितकं ऍक्टिव्ह असाल तुम्ही, तर तुम्ही एकदा फिजिकली ऍक्टिव्ह झालात की तुम्ही मेंटली पण ऍक्टिव्ह होता. मग डाएट पण असेल, डाएटसाठी तुम्ही काही वेगळे बदल करताय का की या व्याधींचा त्रास होऊ नये म्हणून? असा काही एखादा पदार्थ आहे का की ज्याच्यामुळे लिबिडो वाढतो? भाज्या आणि फळं यांचं जर प्रमाण उत्तम असेल आहारात आणि त्यात पण सीझनल फ्रुट्स म्हणू आपण किंवा सीझनल व्हेजिटेबल्स पण, हे जर तुम्ही, मी आता उन्हाळा आलाय, आंबा आता येणार आहे, अननस सध्या आहे, जांभळं येतील, तर हे तुम्ही आवर्जून त्याचा समावेश करता का? अनेक लोकांचा असाही प्रॉब्लेम असतो की मला रोज फक्त तेच खायला लागतं, म्हणजे मी रोज 2 पोळ्या आणि भाजी, चटणी कोशिंबिरी नसते, मी तेवढंच खातो किंवा मी फक्त भातच खातो, मी डाळीच खात नाही. अशी नाटकं नसली आणि जर तुम्ही होलिस्टिक तुमचा डाएट असेल तर त्याचा नक्की परिणाम चांगला होतो. असं म्हणतात की फळं जर तुम्ही रेग्युलरली खात असाल तर तुमच्या वीर्याचाही दर्जा सुधारू शकतो. म्हणजे या आपल्याला दिसताना खूप छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, पण आज जी इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये गर्दी वाढताना दिसते तर त्याच्या रूट कॉज मध्ये जर गेलो आपण तर हे बेसिकच सेम. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की डाएट, फिटनेस हेच सगळ्याचं मूळ आहे. हे जर तुम्ही उत्तम असेल तुमचं तर त्यांनी नक्की फायदा होऊ शकतो, सेक्स लाईफ सुद्धा हेल्दी होऊ शकतं. अशी एखादी सवय आहे का? कारण सवय ही दररोज केली जाते, प्रकर्षाने केली जाते, सवय लावली जाते, ज्याच्यामुळे हेल्दी सेक्स लाईफ होण्यासाठी मदत होईल. सवय एकतर मॉर्निंग रुटीन असणं
हे चांगलं आहे. कारण अनेक जण असतात, म्हणजे मी स्वतः नाईट पर्सन आहे, मला कॉलेजमध्ये असताना वगैरे रात्री जागून अभ्यास व्हायचा, सकाळी उठणं व्हायचं नाही. पण वयाच्या एका टप्प्यावर जाणवायला लागतं की ही खूप दीर्घकाळासाठी चांगली सवय नाहीये. तर त्यामुळे सकाळी गजर लावून लवकर उठणं, सकाळी लवकर उठलं की रात्री लवकर झोपतो आपण. आणि सकाळी उठल्यावर 1 तास फक्त स्वतःसाठी द्यायचा. उठल्या उठल्या मोबाईल बघायचा नाही आणि उठल्या उठल्या बाकी काही करायचं नाही, घरातली कामही नाही करायची. हे तुम्ही स्त्री असा अथवा पुरुष असा, घराची जबाबदारी प्रत्येकावरच आहे. पण मग त्याच्या आधी उठा 1 तास, मुलांना उठवायच्या आधी किंवा बाकी कामं करण्याच्या आधी, आणि तो 1 तास स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करा. उत्तम सेक्स लाईफ ठेवण्यासाठीचं काही रुटीन असावं का, असतं का मुळात? म्हणजे रुटीनचा विषय आलाय म्हणून की सेक्स हे रुटीन म्हणून करावं का स्पॉन्टेनियसली ते व्हायला पाहिजे. बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. कारण दरवेळेलाच त्या दिलच्या सारख्या सुबोध सारखं करूनही उपयोग नाही की प्रत्येक गोष्ट शेड्यूल करूनच करायची. तसं करणं हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर दोन्ही प्रकारे देता येऊ शकतं आपल्याला, की रुटीन हे सेक्ससाठी असणं पण चांगलं आहे. म्हणजे दर विकेंडला आपण करायचं असं समजा एखाद्या कपलने ठरवलं असेल, तर ते दोघंही मेंटली प्रिपेअर्ड असतात की आता हा एपिसोड येणार आहे आणि आपण त्यासाठी तुम्ही काहीतरी तयारी करता, तुम्ही एक्साइटेड असता. ते स्पॉन्टेनियसली करणं ही उत्तमच आहे आणि ते केलं पाहिजे, पण ते दरवेळेला तसंच केलं पाहिजे आणि मग तू सांगतोस मला किंवा मी तुला सांगते आणि मगच आपण करतो आणि ते खूप बोर होतं. तर ते बोर होऊ नाही यासाठी पण तुम्ही काही वेगवेगळे चेंजेस, काही नवीन पोझिशन्स ट्राय केल्या, काही सेक्स टॉयज ट्राय केली आहेत, काही दुसऱ्या तुम्ही तुमची बेडरूम सोडून बाहेर कुठे आउटिंगला जाऊन तिकडे काही ट्राय केलंय तुम्ही. तर या सगळ्या गोष्टींचा, पण हे सगळं मग सेक्स रुटीन हे जे तू म्हणलीस त्यासाठी त्या रुटीनमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातही रुटीन असतंच ना, तरी आपण रोज कंटाळत नाही, आपण रोज काहीतरी नवीन शोधतो त्यात. मस्त. आता आपण जरा थोडक्यात उत्तरे द्याकडे चाललेलो आहोत आणि त्यासाठीचा पहिला प्रश्न आहे, हेल्दी सेक्स लाईफ साठीची काही शारीरिक लक्षणं आहेत का? हो, ठळक लक्षणं अशी सांगता येतील की स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्या पाळीचं चक्र हे व्यवस्थित असतं. रेग्युलर पिरियड्स हे बायकांसाठी एक क्रुशल फॅक्टर ठरतो. जर त्यांचं सेक्स लाईफ उत्तम आहे तर पॉसिबिलिटी जास्ती आहे की त्यांचे पिरियड्सचं सायकल हे रेग्युलर आहे. पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर इरेक्शनचा इश्यू नसतो त्यांना. इरेक्शन हे कुठेतरी हुकमी असं आपण म्हणू शकतो की ते विचार मनात आले किंवा सेक्स करायचे म्हणल्यावर इरेक्ट होणं हे नॅचरल प्रोसेस आहे त्यांच्यासाठी, त्यासाठी काही एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत. ही 2 महत्वाची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर त्वचा तुमची काय म्हणू की हेल्दी असते, तुकतुकीत असते, केसांचं आरोग्य चांगलं असतं, नखांचं आरोग्य चांगलं असतं. सो ही बाह्य काही लक्षणं आपल्याला सांगता येऊ शकतात. अशीच अनहेल्दी सेक्स लाईफची काही शारीरिक लक्षणं आहेत का? अनहेल्दी सेक्स लाईफची म्हणजे जे मी आता सांगितलं तुला ते नसणं, म्हणजे पिरियड्स इरेग्युलर आहेत किंवा इरेक्शन. म्हणजे मला सेक्सचा विचार जरी एखाद्याला मनात आला तरी त्याला पहिलं टेन्शन येतं की परफॉर्म होईल ना, इरेक्ट होईल ना इथपासूनच, किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन नाही ना होणार, शीघ्रपतन नाही ना होणार, ही सतत चिंता. आणि मग त्यातनं त्या चिंतेतनं ती परफॉर्मन्स अँझायटीमुळे परफॉर्म न करता येणं, किंवा अनहेल्दी सेक्स लाईफमध्ये मध्ये तू जे म्हणलीस की व्यसनं जर असतील, व्यसनांचा थेट परिणाम हा तुमच्या सेक्स लाईफवर होत असतो. स्पर्म काउंट कमी होतो स्मोकिंगमुळे. स्मोकिंग हे तर खूपच जास्ती हजार्डस आहे सेक्ससाठी, म्हणजे कोणी करत असेल तरी, म्हणजे स्त्री असो अथवा पुरुष. किंवा झोप पुरेशी नसणं, झोपेचाही थेट परिणाम हा कामजीवनावर होतो. त्यामुळे जर झोप तुमची पुरेशी म्हणजे 6 ते 8 तासांची होत नसेल रोज, तर त्यांनी मग तुम्हाला गळून जायला होणं, किंवा अजून एक हायड्रेशन. म्हणजे आता आपण उन्हाळ्यात आहोत आणि उन्हाळा खूप वाढतोय, पाण्याचं प्रमाण जर तुमचं नसेल रोजचं पिण्याचं व्यवस्थित, तरी पण डिहायड्रेट झाल्यामुळे तुम्हाला थकवा येणं आणि मग इच्छाच न होणं, लॅक ऑफ डिझायर हे एक अनहेल्दी सेक्स लाईफचं लक्षण असू शकतं. तर ती लॅक ऑफ डिझायर काय आहे, तर त्याची कारण ही प्रत्येकाने शोधली पाहिजे. पुढच्या मुद्द्याला जाण्याच्या आधी बाई मुद्द्यावर या भागामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ही बाई तुमच्या समोर दर मंगळवारी येते. त्याच्यामुळे अजूनही उर्मिला निंबाळकर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. स्क्रीन ॲडिक्शनचा परिणाम सेक्स लाईफवर होत असेल का? होतो का? तो खूप जास्ती प्रमाणात होतो असं वेगवेगळे रिसर्चही सांगतायत. आणि स्क्रीनचं होतं काय की तुला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागते. मला इन्स्टावर एक स्टोरी टाकून मला जर समजा 100 व्ह्यूज फॉर एक्झाम्पल येत आहेत, तर मग मी ते कोणी व्ह्यूज केलेत, कोणी लाईक्स केलेत हे बघत बसतो आणि मग माझ्या डोक्यात पुढची पोस्ट येते, किंवा काही म्हणजे OTTवर मी कधी सिरीज बघतोय, त्यातनं जी किक मिळते मला, नार्कोस बघताना मला जी किक मिळते
तर मग असं होतं की अरे कुठे एफर्ट्स घ्या, रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस जास्त स्ट्रगलिंग वाटायला लागतात. स्ट्रगलिंग वाटायला लागतात आणि ते तेवढे प्लेजरेबल नाही वाटत. हे जास्ती अजून भयानक आहे. कारण खूप इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागते आणि ब्रेनला तीच सवय वाढते मग. चीप डोपामाइनची. करेक्ट करेक्ट करेक्ट. एखाद्या कपलचं हेल्दी सेक्स लाईफ आणि त्या कपलमधल्याच वैयक्तिकरित्या त्यांचं पर्सनल एखाद्या व्यक्तीचं हेल्दी सेक्स लाईफ, या दोन्हीत काही फरक असतो का? असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली जर त्यांचं हेल्दी असेल तर कपल म्हणून हेल्दी असतं, हे तर आहेच आहे, बरोबर. पण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनात येणारे विचार, भावना या पण वेगवेगळ्या असतात. आणि हा सेक्स हा फक्त जनरेटल्सनी करण्याची क्रिया नाहीच आहे. त्याची सुरुवात ही ब्रेनमध्येच होते, मेंदूमध्ये होते. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनात तो थॉट येतो, जेव्हा तुमच्या मनात कुठला रोल प्ले येतो, तर तो ते स्वतः आपण एक्सप्लोर करू शकतो. त्याचं उत्तम हे आहे मास्टरबेशन, हस्तमैथून करू सेल्फ शकता. प्लेजर करताय म्हणजे तुम्ही चीटिंग नाही करत आहात. अजिबात नाही. म्हणजे ही खुळचट कल्पना आहे. सेल्फ प्लेजरचा हक्क हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आहे. WHO पण जी हेल्दी सेक्स लाईफची व्याख्या केलेली आहे त्यात इंडिव्हिज्युअल सेक्स राईट्स हे खूप त्याला महत्त्व दिलेलं आहे. पुढे जाऊन हा पण मुद्दा येतो की काही व्यक्ती किंवा काही लोक नाही करत लग्न, त्यांना नसतं पडायचं त्या ह्याच्यात, तर ते पण त्यांचं इंडिव्हिज्युअल सेक्स लाईफ हे एन्जॉय करू शकतात ना. तो हक्क प्रत्येकालाच आहे. बरोबर. सेक्स बद्दल संवाद करायचा पार्टनर बरोबर म्हणजे नक्की काय बोलायचं? आता डिपेंड्स तुम्ही रिलेशनशिपमध्ये कुठल्या स्टेजला आहात. म्हणजे लग्न ठरलंय तर तेव्हा एक संकोचलेपण किंवा अवघडलेपण असतं, पण तरी पण तेव्हाही बोलताना की काय विचार आहेत बाबा, सेक्स म्हणजे तुझ्या मनात काय येतं? फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स येतं, फोरप्ले येतो, फोरप्ले मध्ये तुला काय आवडतं, किसिंग आवडतं का नाही आवडत, मग काय करायचं, नसेल आवडत तर काय करायचं? एका पेजवर तर यायला पाहिजे ना. किंवा या गोष्टी लग्न झालेलं असेल तर सेक्स लाईफ सुरू आहे, तर म्हणजे ते सुरू याचा अर्थ ते उत्तम आहे. या निष्कर्षापर्यंत येण्यापेक्षा पार्टनरला विचारलं पाहिजे की ही पोझिशन तुला आवडते ना, का मी करतो म्हणून तू फक्त त्यात इन्व्हॉल्व्ह होतेस. तर ते एकमेकांचा कन्सेंट घेणं दरवेळेला, म्हणजे ते ड्युरिंग त्या प्रक्रियेतच केलं पाहिजे असं नाही, तुम्ही नंतरही बोलू शकता. अजून एक मला छान एका डॉक्टरने सांगितलेलं की एक सँडविच टेक्निक म्हणतात. म्हणजे आपल्याला आपल्या पार्टनरच्या काही गोष्टी पटत नाहीत बेडमधल्या, तर त्या जर त्याला थेट म्हणलो आपण तर त्याला ते इन्सल्टिंग वाटू शकतं किंवा त्याचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. बरोबर. तर आफ्टर कोर्स हा पण तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे इंटरकोर्स इतकाच आफ्टर कोर्स. म्हणजे इंटरकोर्स झाल्यावर काही वेळ तुम्ही सोबत राहा, लगेच उठवू नका. तर त्याला पिलो टॉक म्हणतात. त्यानंतरचं जे डिस्कशन असतं त्याला, तर त्या पिलो टॉकमध्ये तुम्ही आधी हे सांगा की आत्ताचा जो आपला काय म्हणू हे झालं, इंटरकोर्स झाला, त्यातल्या या गोष्टी मला आवडल्या. आणि मग नंतर तुम्ही हळूच हे पण सांगू शकता की अरे पण मला त्यावेळेला ते जरा नाही आवडलं किंवा हे आपण अजून बेटर पद्धतीने करू शकतो. काही दुखलं असेल तर ते सांगू शकता. तर असं सँडविच टेक्निक वापरलं तर प्रत्येक इंटरकोर्स कणिक तुमचं सेक्स लाईफ हे अजून बहरू शकतो, तर अजून क्वालिटी ऍड होऊ शकते. सेक्स इंटिमेसी आणि ते फ्लर्टिंग आणि ते इन्फॅच्युएशन आणि ते प्रचंड अट्रॅक्शन वाटणं आणि सतत सहवासासाठीची मागणी करणं, हे सगळं सुरुवातीच्या काळात सगळ्यांच्याच बाबतीत होतच असतं. प्रश्न असा सुरू होतो जेव्हा भरपूर वर्ष जातात, त्याच्यानंतर मात्र ते सेक्शुअल अट्रॅक्शन ठेवण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी काही उपाय आहेत का? यात एक 7 years इच म्हणून एक थिअरी आहे. तू तरी खूप वर्ष म्हणतेस, पण असं म्हणतात की लग्नानंतर किंवा कमिटेड रिलेशनशिपमध्ये एखादा कपल असेल तर पहिली 7 वर्ष ही हनीमून फेज असते. 7 वर्षांनंतर तो तोचपणा जाणवायला लागतो त्या नात्यामध्ये, सेक्समध्ये. त्याच्यावर आता मात करायची हे तर जाणवतं, पण त्यासाठी एफर्ट हे द्यायला पाहिजे. सगळ्यात मेन वेळ दिला पाहिजे एकमेकांना, त्या नात्याला वेळ दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की 30, 35, 40 हे वयाचे खूप चांगले टप्पे आहेत. अनेक 40तली जोडपी सगळी उमेद हरवलेलीच दिसतात. असं नाहीये. लाईफ बिगिन्स ॲट 40 हे जे म्हणतात ना, हे खरंच खरं आहे. 40 पर्यंत तुमचं बाकी सगळी झंझटी संपलेल्या असतात. पैसा कमवण्याची टेन्शन अनेकांचं कमी झालेलं असतं, संपलं नाही तरी. प्रेशर असतंच किंवा मुलं मोठी होत असतात, मुलं इंडिपेंडेंट झालेली असतात. त्याच्यामुळे तुम्ही एक नवीन इनिंग सुरू करू शकता. आणि तू जे म्हणलीस की सोबत काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या, साधं लॉंग वॉक असेल, रोजचीच तुमची सवय आहे की आठवड्यातनं जेव्हा जमेल तेव्हा अर्धा पाऊण तास सोबत फिरायचं तुम्ही जिथं राहता त्या एरियामध्ये, किंवा काही बॅडमिंटनचं कोर्ट बुक करून तुम्ही मॅच खेळताय, स्विमिंग करताय सोबत. या सगळ्या गोष्टी खूप, हे जे शेअर्ड एक्सपिरियन्सेस आहेत ना, त्यांनी ती नवी पालवी फुटू शकते त्या नात्याला. सहवास पाहिजे, याचा अर्थ अक्रॉस टेबल बसून गप्पा मारा हे नाही दर वेळेला पॉसिबल. म्हणजे
किती बोलणार ना तुम्ही, जर रोजच सोबत आहात तर काय वेगळे विषय काढणार. त्यामुळे या ऍक्टिव्हिटीज ह्या खूप क्रुशियल रोल प्ले करू शकतात. जे मला सांगायला आवडेल की मी एका खूप सिनियर डॉक्टरचा आता एक ऑफलाईन टॉक ऐकला आणि ते असं म्हणले की निसर्ग माणसाला कधीपर्यंत मदत करतो त्याची काय म्हणू हेल्थ चांगली ठेवण्यात, तर जोपर्यंत त्याची पुनरुत्पादन करण्याची क्षमता उत्तम आहे त्या शरीराची, तोपर्यंत निसर्गही साथ देत असतो त्या शरीराला आणि त्या माणसाला. वा. इतकं महत्वाचं आहे तुम्ही सेक्शुअली फिट असणं किंवा सेक्शुअली ऍक्टिव्ह असणं इफ यू आर इन अ कमिटेड रिलेशनशिप ऑर इन एनी रिलेशनशिप. प्रत्येकाचं ब्युटिफुल सौंदर्याची संकल्पना वेगवेगळी असू शकते. याच्यावरती प्रभाव पडतच असतो चित्रपटांचा, मालिका, सोशल मीडिया. पण या सगळ्या प्रस्थापित आणि वैयक्तिक दोन्ही सौंदर्यांच्या व्याख्यांमुळे, ब्युटी स्टँडर्ड्समुळे सेक्स लाईफवर काही परिणाम होतो? आयडियली नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तेच आहे की हे सगळं इतकं आता आहे रोजचं. म्हणजे सोशल मीडियावर तू इंस्टाग्राम साधा उघडलंस तरी तुला तेच मॉडेल्स दिसतात किंवा बॉडी अशीच पाहायला आणि आपल्यापेक्षा पण आणि आपल्या पार्टनर पेक्षा पण. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण ती तुलना न करणं हे कॉन्शियसली ठरवायला पाहिजे प्रत्येकाने. आणि दुसरं म्हणजे की ब्युटी किंवा सौंदर्याकडे बघण्याची मला असं वाटतं की ही व्याख्या केली पाहिजे की मला रोज उठल्यावर फ्रेश वाटतंय का, वा, मला आनंदी वाटतंय का. आरसा काही 24 तास नसतो कारण आपल्यासोबत. त्यामुळे हे जे काही गिल्ड्स आहेत ना की मी बुटका आहे, मी उंच आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, किंवा स्त्रियांच्या बाबतीत नेहमी वजनाचा, रंगाचा, त्याचा फार फरकच पडत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शरीरासोबत आनंदी आहात आणि तुम्हाला काही कुरकुरत नाहीये. कारण बऱ्याच जण कुठलं दुखणं सुरू झालं कीच आपल्याला त्या अवयवाची किंवा त्या गोष्टीची किंमत कळते. तर तसं जर होत नाही तर हे किती चांगलं आहे. पण मग आता पार्टनरच्या बाबतीमध्ये कमिटमेंट तर झाली आहे, पण आता माझ्या सौंदर्याच्या किंवा सेक्सी काय वाटायच्या संकल्पना जर बदलायला लागल्या तर मग ते प्रेम नाही. कारण जर प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर तर हे नाही मॅटर करत काही की तो माणूस दिसायला तेव्हा तसा होता, आता ही अशी आहे, आता हिचं वजन वाढलंय. आकर्षणावरती पण नाही पडत आकर्षणावरती. खरंच आहे. आपण असं समजूयात की एखाद्याचं अतिशय निरोगी लैंगिक आयुष्य चालू आहे, पण आता काही नवीन अपेक्षा असतील, काय फॅन्टसीज असतील, रोल प्लेस असतील, किंग्स असतील, तर त्या अपेक्षा बोलून दाखवल्यानंतर त्या समजा पार्टनरच्या अवास्तवादी असतील तर काय करायचं? होकार द्यायचा, नकार द्यायचा, स्वतःत काही बदल करायचे का, कपल म्हणून काही आता बदल करायला लागायचे इथून पुढे? काय करायचं नक्की? आता वास्तव आणि अवास्तव ही पण काय म्हणू की सब्जेक्टिव्ह टर्म झाली की प्रत्येक इंडिव्हिज्युअल नुसार किंवा कपल नुसार ती बदलू शकते. त्या जर खरंच अवास्तव असतील तर मग तुम्ही थेरपिस्टची वगैरे मदत घेऊ शकता. बरोबर. पण जर त्या करण्याजोग्या असतील, पण जर तुम्ही आपण कम्फर्टेबल होत त्या करायला असं पण असेल किंवा करण्यासारख्या पण मी नाहीये कम्फर्टेबल, तर तेही प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. नाही तू म्हणतोय ते मान्य मला, पण मला नाही पटत आहे किंवा मला नाही वाटत आहे की मी हे करू शकेन किंवा मी हे करू शकतो. हे तुम्ही प्रांजळपणे सांगितलं पाहिजे. एकीकडे पॉन आहे आणि दुसरीकडे हेल्दी सेक्स लाईफ प्रॅक्टिसेस प्रमोट करणाऱ्या पण काही पोर्टल्स आहेत चांगली. या गोष्टींचा तुम्ही आधार घेतला पाहिजे आणि मग त्यातनं तुम्ही काहीतरी कॉमन ग्राउंडवर येऊ शकता. स्त्रीला लहानपणापासून जसं वाढवलं जातं ती पुरुषांपेक्षा वेगळीच असते. त्याच्यामुळे कुठेतरी सेक्स लाईफमध्ये सुद्धा पुढे जाऊन वेगवेगळ्या अपेक्षा, वेगवेगळे नवीन ट्रायल्स किंवा वेगवेगळ्या डिमांड, मागण्या ह्या नंबर्स असं सांगतात पुरुषाकडून जास्त होतात. तर अशा वेळेला स्त्रियांना मात्र याच्याविषयी बोलायचं नाही कारण हे छिछी आहे असं करूनच अक्षरशः टॅबू म्हणून वाढवलेलं जातं. अशा वेळेला तिला कळत नाही की नवऱ्याच्या मी या सगळ्या अपेक्षा किंवा पार्टनरच्या या सगळ्या अपेक्षा मी कशा कम्प्लीट करू, पण ॲट द सेम टाइम मी खूप अनकम्फर्टेबल हे सगळं करताना हे कसं सांगू. आणि मग स्त्रीला अशी भीती वाटायला लागते कुठेतरी की नातं तुटेल का किंवा चीटिंग होईल का, दुसरीकडे जाईल का आपला पार्टनर, कारण आपण हे सगळं प्रोव्हाइड नाही करत आहोत. या ट्रिकी सिच्युएशनमध्ये, या केसमध्ये काय करता येईल? मला असं वाटतं की आपण रेड फ्लॅग्स बद्दल मागे बोललेलो, ते रेड फ्लॅग जर असतील तर त्या गोष्टी नाहीच केल्या पाहिजेत. म्हणजे जर त्यात कुठल्याही प्रकारची वेदना असेल, कुठल्याही प्रकारची हिंसा असेल, तर केवळ पार्टनर म्हणतोय म्हणून ते करूया किंवा मग याशिवाय नातं तुटेल आपलं म्हणून त्या मी करते किंवा करतो, हे टाळलं पाहिजे सगळ्यात मेन. आणि दुसरं म्हणजे अवास्तववादी जे मी म्हणलो तसं की तो म्हणतोय म्हणून त्या अवास्तववादी आहेत का मी ते करायला कम्फर्टेबल नाहीये, हे पण जाणून घेतलं पाहिजे.
आणि या सगळ्या ह्याच्यात थेरपीची खूप मदत होते. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या पार्टनर्सला विश्वासात घेऊन बोलून की हे आपल्याच्याने सॉल्व्ह होत नाहीये, तर असे अनेक मदतनीस हे बाहेर आहेत. सेक्सॉलॉजिस्ट असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही मोकळेपणे हे सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. त्यातनं नक्की मार्ग हा निघू शकतो. असा कुठलाच प्रश्न नाहीये सेक्स लाईफशी रिलेटेड ज्याच्यावर उत्तर नाहीये. वा. सगळ्यावर उत्तर आहे. फक्त तुमची ती तयारी पाहिजे की ते तुम्ही ओपनली आणि फ्रँकली तुम्ही बोलणार आहात. मदत घेण्यासाठी अहंकार पण चेपायला पाहिजे. खरंय खरंय. एखाद्या कपलनं कधी ठरवावं की आता आपल्याला समुपदेशनाची, काउन्सिलिंगची, थेरपीची, डॉक्टरची, कोणाची तरी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्याची गरज आहे? ठरवायचं कसं? तुम्ही काही झालं तरी जर तो जो काही अनुभव आहे कामजीवनाचा तो तुम्ही एन्जॉय करू शकत नाही आहात, की मनात काहीतरी काळजी आहे, चिंता आहे, परफॉर्म करू शकत नाही आहात, अँझायटी आहे किंवा डिझायरच कमी आहे, इच्छाच होत नाही, असं अनेक जोडप्यांचं असतं किंवा इंडिव्हिज्युअलचं असतं, किंवा पेन होतोय कुठल्याही प्रकारचा आणि त्याच्यामुळे ती नकोशी वाटते कृती. कारण जेव्हा पेन येतो कुठल्याही प्रकारचा तेव्हा आपण पुढचं हे कसं टाळू हेच बघतो. तर ही जर कुठली लक्षणं असतील तर हे खरंच योग्य वेळ आहे की तुम्ही एक्सपर्टची मदत ही घेतली पाहिजे. असेच वेगवेगळे शंका, प्रश्न वगैरे असतील तर सेपरेट यूट्यूब चॅनल आहे निरंजन मेढेकर यांचा, वेलनेस, फिटनेस, हेल्थ, बॉडी आणि ऑफकोर्स सेक्स लाईफ बद्दल सुद्धा. त्या चॅनलचं नाव आहे देहभान. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या पण चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. माझे प्रश्न आणि तुमचे प्रश्न काही संपणार नाही आहेत, पण मुद्देसूद आज आपण छान गप्पा मारलेल्या आहेत. लैंगिक अनुरूपता या विषयाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि थँक्यू. इतक्या सकारात्मकतेनं, इतक्या छान शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तसाच तो बघितला आणि छान प्रतिसाद दिला. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा हेल्दी सेक्स लाईफचे प्रश्न विचारण्यासाठी मी निरंजनला ओढून आणलेला आहे पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये. आणि तो खूप जवळचा मित्र असल्यामुळे तो लगेचच तयार पण झाला. तुम्हाला अजूनही सेक्स लाईफ बद्दलचे किंवा सेक्स या विषयाचे प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि निरंजनला मला पुन्हा बोलवायला आवडेल. आणि छान इतक्या सकारात्मकतेनं आणि इतक्या शास्त्रोक्त पद्धतीनं आणि असं छान संवाद करायला नक्की आवडेल. थँक्यू निरंजन. तो इतक्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलास आणि इतक्या मस्त विषयाबद्दल इतक्या छान गप्पा मारल्यास. थँक्यू उर्मिला, मलाही खूप मजा आली आणि खरंच आपण परत भेटलोय आणि आजही खूप चांगली सकस चर्चा झाली आहे असं मला वाटतंय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.